हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन सुंदर ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि दुसरं म्हणजे आज माझ्या मुलीचा सकाळी क्लास नव्हता, त्यामुळे मला बराच वेळ होता। आज म्हटलं चला जरा मनी प्लांटची कटिंग करूया, कारण ना हे मनी प्लांट इतके खालपर्यंत वाढत आले होते। असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार सुद्धा मनी प्लांट असे खाली झुकलेले चांगले नसतात आणि त्याचं जर कटिंग नाही केलं ना की ते चांगले बहरत पण नाही। तर असे 2-3 ठिकाणी मनी प्लांट माझे एकदम हँगिंगला आले होते, तर ते सुद्धा मी आज त्याचे कटिंग्स म्हटलं ग्रो करूया पाण्यामध्ये। तर मनी प्लांटची कटिंग केली आणि एक हे मॉन्स्टेरा ब्रोकन हार्ट झाड आहे, हे सुद्धा मनी प्लांट सारखंच वेलीचं झाड आहे, पसरत जातं ते सुद्धा। तर त्याची पण कटिंग करणं आवश्यक आहे, कारण ते जर कटिंग नाही केलं ना तर वरतीच पानं येतात आणि खाली सगळी गळून जातात। त्यामुळे अशी छान मनी प्लांटची आज कटिंग करण्याचा प्लॅन केला होता। आणि आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी अशा सुंदर काचेच्या बॉटल्स मला दिल्या होत्या आणि खूप वेगवेगळ्या शेपच्या आणि वेगवेगळ्या स्टाईलच्या या बॉटल्स आहेत। तर मनी प्लांटचे कटिंग करून मी या बॉटल्समध्ये त्या ग्रो करणार आहे। मनी प्लांटची कटिंग करताना ना एक काळजी घ्यायची, मनी प्लांटच्या त्या दांडीला जिकडे जिकडे नोट्स आहेत तिकडे फक्त कट करायचं, त्या नोट्सच्या खाली अगदी अर्धा इंच कट करायचं, जास्त कट करू नका, कारण जास्त कट केलं ना की नोट्सच्या खालचा भाग सगळा सडून जातो पाण्यामध्ये। त्यामुळे जिथे नोट्स आहेत तिथे कट करायचं आणि त्या नोट्स जवळचं पान आपल्याला कट करून टाकायचं, नाहीतर मध्ये पान पण सडून जातं। तर असं छानपैकी मनी प्लांटच्या छोट्या छोट्या कटिंग्स आपण करून घ्यायच्या, जास्त मोठ्या नका करू, छोट्या छोट्या कटिंग करायच्या। मनी प्लांटच्या छोट्या कटिंग्स तर मी करून घेतलेल्याच आहेत आणि आता मी त्या सगळ्या धुवून घेणार आहे, कारण धूळ असते तर ती धूळ जाणं गरजेचं आहे। आणि हे मी तुम्हाला जे ब्रोकन हार्टचं पण दाखवलं होतं त्याच्याही मी कटिंग्स केल्या आहेत आणि हे बघा हे किती छान ग्रो झालं आहे, हे पाण्यातच ग्रो झालेलं आहे, ते फक्त मी धुवून घेतलं। आणि त्याच्याबरोबर हे उरलेलं सुद्धा मी वेगवेगळ्या बॉटल्समध्ये ठेवलेलं आहे। आता ह्या बॉटल्स ना कमी शेडमध्ये म्हणजे शेडमध्ये ठेवायच्या, डायरेक्ट उन्हात नका ठेवू, नाहीतर सगळी पानं जळून जातील। लास्ट टाइमची माझी सगळी पानं जळून गेली होती, मी थोडं आठवड्याभरात एकदा ऊन दाखवते। आणि बघा किती छान दिसत आहेत या बॉटल्समध्ये हे प्लांट्स। फक्त उन्हामुळे ना काळजी घ्यायची थोडीशी, आणि घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये असं सजवून ठेवलं ना की दिसायला पण खूप छान दिसतात। आणि हे प्रवेशद्वाराजवळ तर ग्रीनरी पाहिजेच, सकारात्मकता येते घरामध्ये याच्यामुळे। आणि माझ्या टीव्ही युनिटच्या वेगवेगळ्या शेल्फमध्ये मी असं मनी प्लांट्स अरेंज करून ठेवले, दिसायलाही खूप छान दिसतात। हे बांबू ट्री पण मी आणलं तेव्हा खूप छोटं होतं आणि आता बघा किती मस्त झालंय, तिथे आता मावत नाहीये ते। आणि इथे खाली सुद्धा मी मनी प्लांट्सचे जे आता आपण बॉटल्समध्ये ग्रो केलेल्या तर त्या आपण ठेवल्यात। काय होतं ना, आपल्याकडे बऱ्याचशा असे काचेच्या गोष्टी असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण ह्यात जर प्लांटसाठी तुम्ही सजवला ना घरी तर घर पण खूप छान दिसतं आणि त्या गोष्टींचा उपयोग पण होतो। आणि तोपर्यंत माझी लेकही उठली होती, म्हटलं चला आता आपण थोडंसं नाश्ता वगैरे करूया आणि मग पूजेला सुरुवात करूया, कारण नंतर तिला पण अभ्यासाला बसायचं असतं। आणि हे ग्रीन चटणी, रेड चटणी आणि हे मेयोनीज हे मी घरी बनवलंय, कधीतरी मी तुमची ही रेसिपी शेअर करेन। मेयोनीज, बाजारातलं मेयोनीज मुलांना द्यायचं नसतं, खूप अनहेल्दी असतं। घरच्या घरी तुम्ही मेयो बनवाल ना खूप टेस्टी लागतं, हेल्दी पण असतं। आणि सँडविचचा असा बेत होता आज, तर बॅटर मी बनवलं होतं आणि सँडविच करून आता मी लागले बाप्पाच्या अभिषेकासाठी। तर लास्ट टाइम तुम्हाला मी वेणी दाखवली होती तार घालून कशी करतात, तर यावेळेस गणपती बाप्पासाठी मी दुर्वाची कंठी तार घालून केलेली आहे, तर ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला। जर तुम्हाला हवं असेल कशी केली हे दाखवायला तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि बाप्पाच्या पूजेला आता मी सुरुवात केली आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व अडथळे दूर होतात। संकष्ट म्हणजे संकट आणि ते दूर करण्यासाठी ही चतुर्थी म्हणून याला संकष्ट चतुर्थी म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने अडचणी तर दूर होतातच, पण संकटावर सुद्धा मात करता येते। या दिवशी प्रार्थना केल्यास देवाच्या कृपेने माणसाच्या इच्छा पूर्ण होतात। गणेशाला विघ्नहर्ता मानले आहे, त्यामुळे या दिवशी पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन आणि पूजा केल्याने शुभ मुहूर्त मिळतो असे मानले जाते। त्याच दिवशी चतुर्थी व्रताची पाठ करणे सुद्धा शुभ मानले जाते। संकष्टी चतुर्थी ही एका वर्षात 12 येतात आणि अधिक मास असल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात।
आणि हीच संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी मंगळवारी येते ती म्हणजे अंगारिका। तर अशा या बाप्पाची मनोभावे आपण पूजा केल्याने आपले सर्व अडथळे दूर होतात व आपल्याला मार्ग मिळतो, मुलांची प्रगती होते, अभ्यासात त्यांना यश मिळतं। तर अशा गणपती बाप्पाला माझा त्रिवार नमस्कार। रोजची देवपूजा, गणपती बाप्पाचा अभिषेक सगळं झालं आणि आता सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकाला। कारण मला संध्याकाळी ऑफिसला जायचं होतं। माझ्याकडे ज्या मॅडम आहेत त्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता 10वी 12वीच्या परीक्षा संपल्या आहेत, मुलांचं MSCITचं पोस्ट ॲडमिशन घेण्यासाठी तयारी चालू झालेली आहे। त्यामुळे संध्याकाळी मला जावंच लागतं ऑफिसला आणि आल्यानंतर सगळं कधी करणार, त्यामुळे आत्ताच मी स्वयंपाक करून ठेवणार होते आणि मग ऑफिसला जाणार होते। तर आज असा छान बेत होता, हिरव्या वाटणातली बटाट्याची भाजी, वरण भात आणि आमरस। तुम्ही कधी खाल्ली आहे का अशी भाजी? नक्की ट्राय करा। ही भाजी माझी आई लहान असताना आम्ही पिकनिकला जायचो तेव्हा द्यायची। बटाट्याच्या भाजीच्या सगळ्या व्हरायटीमध्ये ना ही हिरव्या वाटणातली बटाट्याची भाजी माझी फेवरेट आहे। आणि ही बटाट्याची भाजी पण झाली होती, वरणाला पण फोडणी दिली आणि नंतर आमरस करून मी ऑफिसला जायला निघाले। कारण पुऱ्या करायच्या होत्या, त्या तर गरम गरमच करायच्या होत्या, त्यामुळे हे सगळं आवरून मी ऑफिसला गेले। आणि आता आल्यानंतर ह्या पुऱ्या केल्या पटापट। माझ्याकडे पुरी यंत्र नाही आहे, मी ग्लासाच्या साह्यानेच पुऱ्या पाडते। तर अशा पुऱ्या पण छान झाल्या होत्या, टम्म फुगल्या होत्या। आणि मग देवाचा नैवेद्य काढला, कारण मिस्टर पण नव्हते, लेट येणार होते, फक्त मी आणि माझी मुलगीच होतो जेवायला। म्हटलं आधी आपण देवाला नैवेद्य दाखवूया, आरती करूया आणि नंतर जेवायला बसूया। तर बाप्पाच्या नैवेद्याची तयारी झालेली आहे। छान छान गरम वरण भात, आमरस, पुरी आणि बटाट्याची भाजी। बाप्पाचा नैवेद्य काढला, आरती केली आणि नैवेद्य मनोभावे बाप्पाला दाखवला आणि नंतर आम्ही दोघींनी जेवायला घेतलं। तर हा कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय। आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश रहा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।